हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 23 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत आणि बाळजाबाईला तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, कृष्णाने चक्क बाळजाबाई विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढायचं ठरवलंय आणि फक्त ठरवलंच नाहीये तर बैलगाडीमध्ये एकदम तोऱ्यात ढोल ताशाच्या गजरात कृष्णाची मिरवणूक निघाली. कृष्ण आणि दुष्यंत फेटे बांधून या बैलगाडीत बसले. अख्खा गाव त्यांची विजय गर्जना करत होता. अरे येऊन येऊन येणार कोण? कृष्णा ताईशिवाय आहेच कोण? आणि कृष्णा ही फॉर्म भरायला निवडणूक अधिकाऱ्याकडे पोहोचली. तिथे तिने फॉर्म भरला, अंगठा लावला आणि बाळजाबाईला तोंडावर चॅलेंज दिलं. बाळजाबाई, आता सरपंच तर मीच होणार. त्यामुळे बाळजाबाईची चांगली जिरली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाईची प्रचार सभा सुरू असते. बाळजाबाई ही निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाकडे जात असते आणि बाळजाबाईची मोजून 8-10 माणसं तिच्या नावाचा गजर करत असतात. अरे येऊन येऊन येणार कोण? बाळजाबाईशिवाय आहेच कोण? आणि बाळजाबाई आजूबाजूच्या झाडांना, मुक्या जनावरांना नमस्कार करत असते, कारण माणसं तर तेथे नसतातच. बाळजाबाईची ही जंगी मिरवणूक, जंगी रोड शो हा दणक्यात सुरू असतो. आणि इकडे सगळे गावकरी कृष्ण आणि दुष्यंतला भेटायला आलेले असतात. बाळजाबाईने आपल्याबरोबर काय केलंय हे त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं असतं. कृष्ण आणि दुष्यंत गावकऱ्यांचे फेटे त्यांना उचलून मानाने परत देतात आणि मग गावकरी पुन्हा एकदा आपली व्यथा कृष्ण आणि दुष्यंतला सांगू लागतात. म्हणतात, कृष्णे, आता तूच आमची वाली आहे. दुष्यंत सरकार, तुम्हीच आम्हाला बाळजाबाईच्या अन्यायापासून वाचू शकता. आम्ही अजून किती वर्ष सहन करायचं? अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा? गावकरी सांगतात, बाळजाबाईने आमचं इतकं नुकसान केलंय की आता आम्ही ते सहन नाही करू शकत. जर बाळजाबाई ही पुढील 5 वर्ष गावची सरपंच झाली ना, तर गावातील प्रत्येक घरासमोर चिता रचली जाईल, चिता. आणि सगळ्या गावकऱ्यांचं आयुष्याचं वाटोळ होईल, भविष्याचं वाटोळ होईल. हे ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं की आपली आई खरंच गावकऱ्यांबरोबर किती वाईट करतीये. कृष्णासुद्धा दुःखी होते की बाळजाबाईच्या जाचातून, त्रासातून गावकऱ्यांना कसं सोडवायचं. हे दोघे अगतिक होऊन सगळ्या लोकांकडे पाहत असतात आणि सगळी माणसं त्यांना विनवण्या करत असतात. आमच्यासाठी काहीतरी करा, बाळजाबाईच्या त्रासापासून आम्हाला वाचवा. पण कृष्ण आणि दुष्यंतला कळतच नाही की नेमकं काय करायचंय. आणि मग एक बाई सांगते, कृष्णे, बाळजाबाईने आम्हाला खूप त्रास दिलाय. आमच्या सगळ्यांची जिंदगी बर्बाद केली आहे. आम्हाला खायला नाहीये, राहायला घर नाहीये, जगायला काही नाहीये. आम्ही जगायचं तरी कसं ते तूच सांग. दुष्यंत विचारतो, पण तुम्हाला सगळ्यांना खात्री आहे का हे सगळं माझ्या आईने, बाळजाबाईनेच केलंय, नाहीतर दुसरं कुणीही करू शकलं असतं ना? तर एक बाई सांगते, नाही दुष्यंत सरकार, जी माणसं शेतं जाळायला आली होती ना, ती जयकांत शेठची माणसं होती. आणि अख्ख्या गावाला माहिती आहे की जयकांत शेठ बाळजाबाईच्या सांगण्यावरूनच सगळी कामं करतात. त्यामुळे हे सगळं बाळजाबाईनेच केलंय. कृष्ण आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो आणि त्यांच्याही लक्षात येतं की गावकरी खरं बोलताय. दुष्यंतचा सुद्धा विश्वास पटतो आणि कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, वय दुष्यंत सरकार, गावकरी जे बोलताय ना, एकदम खरं बोलताय. बाळजाबाई असं करू शकतात, कारण बाळजाबाईला माहिती आहे संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात आहे आणि जर त्यांच्या विरोधात निवडणुकीला कुणी उभे राहिलं तर त्या जिंकू शकत नाही. त्यामुळे कोणाला निवडणुकीत उभंच राहू द्यायचं नाही, फॉर्मच भरू द्यायचा नाही, असा बाळजाबाईंचा डाव आहे. दुष्यंतला सुद्धा हे पटतं. एक म्हातारी आजी असते आणि ती म्हणते, दुष्यंत सरकार, माझी अख्खी जिंदगानी या गावात गेली. बाळजाबाईकडे सरपंचाचं पद नव्हतं तरी सुद्धा बाळजाबाईने अख्ख्या गावाचं जीणं मुश्किल करून ठेवलंय. विचार करा, जर ती सरपंच बनली तर आमचं काय होईल? आम्हाला तर कुणीच वाली राहणार नाही, मला तर नीट मरण सुद्धा येणार नाही. असं म्हणून ही म्हातारी आजी ढसाढसा रडू लागते. कृष्ण आणि दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तेथे एक माणूस असतो, तो दुष्यंतला सांगतो, दुष्यंत सरकार, मी गावातील मराठी शाळेचा मास्तर आहे आणि जर बाळजाबाई विरुद्ध कुणीच निवडणुकीचा फॉर्म नाही भरला तर बाळजाबाई बिनविरोध सरपंच म्हणून निवडून येतील.
त्यांच्या विरोधात मतदान करण्याची संधीच गावकऱ्यांना मिळणार नाही आणि मग पुढील 5 वर्ष गावाची सत्ता त्यांच्याच हातात राहील. कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा हे पटतं. दुसरा एक गावकरी सांगतो, दुष्यंत सरकार, तुम्हीच सांगा, अजून किती वर्ष आम्ही बाळजाबाईचा त्रास सहन करायचा? 5 वर्ष बाळजाबाई सरपंच होणार म्हणजे आम्हाला तर हे गावच सोडून जावं लागेल, कारण ती तर काही आम्हाला सुखाने जगूच देणार नाही, आम्हाला आयुष्यच जगू देणार नाही. कृष्णा आणि दुष्यंतला वाईट वाटतं. तेवढ्यात एक बाई म्हणते, कृष्णे, आम्हाला ठाऊक आहे बाळजाबाईने तुझ्याबरोबर काय केलंय. तुझं जीणं मुश्किल करून ठेवलं होतं, तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता, म्हणून तू आणि दुष्यंत सरकार घर सोडून आला आहात, येथे बंब्याच्या घरी राहताय, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला तर वाटतं तू या गावची लेक आहे. तूच बाळजाबाई विरुद्ध निवडणूक लढू शकते, बाळजाबाईला तूच पुरून उरू शकते. बाळजाबाईची सगळी कट कारस्थानं तू पुरून उरली आहेस, मग बाळजाबाईला निवडणुकीत का नाही हरू शकत? तूच या गावची सरपंच होऊ शकते. हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला जबर धक्काच बसतो. कृष्णाचा तर विश्वासच बसत नाही की गावकरी चक्क तिला बाळजाबाई विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी सांगताय. आणि दुष्यंतला सुद्धा अचानक ही गोष्ट स्ट्राईक होते. अरे हो, कृष्णा माझ्या विरुद्ध, बाळजाबाई विरुद्ध नक्कीच निवडणूक लढवू शकते. आणि मग सगळे गावकरी कृष्णाला म्हणतात, व्हय कृष्णा, व्हय कृष्णा, तूच निवडणूक लढू शकते, तूच बाळजाबाईला हरू शकते, तूच गावची सरपंच बनू शकते. पण कृष्णाचा विश्वासच बसत नाही. तिला ही कल्पनाच सहन होत नाही की मी निवडणूक लढवायची, मी बाळजाबाई विरुद्ध उभं राहायचं. पण कृष्णा ही यासाठी नकार देत असली तरी सुद्धा दुष्यंतच्या मनात मात्र ही गोष्ट आलेली असते. दुष्यंत या गोष्टीचा सारासार विचार करतो. खरंच कृष्णा बाळजाबाई विरुद्ध निवडणूक लढू शकते का? कृष्णा सरपंच बनू शकते का? कृष्णाला ही जबाबदारी पेलवेल का? या सगळ्या गोष्टींचा विचार दुष्यंत करत असतो. आणि गावकरी तर कृष्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतातच. पण कृष्णाला मात्र ही गोष्ट बिलकुल पटलेली नसते की मी सरपंच कशी बनू शकते, बाळजाबाई विरुद्ध निवडणूक कशी लढू शकते. आणि इकडे आढळराव आपल्या घरातच असतात. घरातील सगळेजण तर बाळजाबाई बरोबर असतात, त्यामुळे घरात ते एकटेच असतात. बाळजाबाईचा मोठा फोटो असतो घरामध्ये. आढळराव या फोटो समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात, काय मग बाळजा, कसं आहे, बरं आहे का? आता तुझ्या सत्तेला कृष्णाने सुरुंग लावलाय, आता फक्त वात लावायची बाकी आहे. आणि मग ती वात पेटवली की तुझं साम्राज्य हे कायमचं नेस्तनाबूत होणार. बाळजा, तुला असं वाटायचं की मी मरेपर्यंत या गावावर सत्ता ठेवणार आणि मला तुझ्या टाचेखाली ठेवणार, पण असं नाही होणार आहे. कारण कृष्णाने फक्त तुझ्या सत्तेला सुरुंग नाही लावलाय, तर कृष्णाने मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद दिलाय, माझं सुख परत दिलंय. माझी अनुसूया जिवंत आहे बरं का. काय बाळजा, माझी अनुसूया जिवंत आहे, ऐकलंस का? आणि माझा थोरला लेक सुद्धा, मला अनुसूयाकडून एक मुलगा सुद्धा आहे. आता मला 2 लेक झाले आणि लवकरच माझा थोरला लेक आणि माझी लाडकी बायको या घरात येणार. मग मी, कृष्णा, दुष्यंत, अनुसूया आणि माझा थोरला, आम्ही 5 जण या घरात आनंदाने राहू, गुण्या गोविंदाने राहू. आणि तू जेलमध्ये असशील. तो दिवस दूर नाहीये जेव्हा कृष्णा तुझी सगळी सत्ता उलथून टाकणार, तुझं सगळं सत्य अख्ख्या जगासमोर येणार. आणि मला सुद्धा आता तुझी भीती राहिली नाहीये. मागील 26 वर्षांपासून याच गुन्ह्यासाठी तू मला दाबलं होतंस ना, मला घाबरवलं होतंस की आढळराव, तुम्ही तुमच्या बायकोचा खून केलाय, दुष्यंतला सांगू का, जगाला ओढून सांगू का? आणि मग मी तुला घाबरायचो. पण आता मी नाही घाबरत, कारण तो गुन्हा मी केलाच नाहीये. ज्या माझ्या लाडक्या बायकोच्या खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला घाबरत होती, ती माझी लाडकी बायको तर जिवंत आहे, म्हणजे मी काहीच केलं नाहीये. त्यामुळे आता मी तुला घाबरत नाही. आता मी सुद्धा तुझ्या विरुद्ध उभं राहणार आणि तुझ्या पापाची राजवट मी संपवणार. बाळजा, आता तुझे दिवस भरलेत. आता तुझी दहशत चालणार नाही, तुझा अन्याय चालणार नाही. आणि तुझ्या ह्या अन्यायाचं जे पाप आहे ना, ते कायमचं संपणार, एवढं लक्षात ठेव. आढळराव आपल्या मनातलं सगळं बाळजाबाईच्या फोटोला सांगत असतात आणि त्यांना कसलीच भीती नसते. एकतर बाळजाबाईने ज्या गुन्ह्यासाठी त्यांना इतक्या दिवसांपासून घाबरवलंय, तो गुन्हा त्यांनी केलाच नाहीये हे सुद्धा त्यांना समजलंय. त्यामुळे आढळरावांमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आलाय, ते खूप खुश आहेत. तर इकडे सगळे गावकरी हे कृष्णाला म्हणत असतात, व्हय कृष्णे व्हय, तूच गावची सरपंच बनू शकतेस.
आणि कृष्णा जोरात ओरडून म्हणते, गप्प बसा, तुमचं डोकं बिकं फिरलं की काय? काय बोलताय तुम्ही? मी सरपंच कशी बनू शकते? मी नाही सरपंच बनू शकत. आणि कृष्णा ही सगळ्या गावकऱ्यांना म्हणते, तुम्ही काही पण बोलताय, हे शक्य नाहीये. तर बंब्या म्हणतो, का का शक्य नाहीये कृष्णा? मी तुझ्यापेक्षा लहान आहे, पण तुला सांगतोय, गावकरी जे बोलताय ना ते एकदम योग्य आहे आणि सरपंच तू बनू शकते. सगळ्या गावकऱ्यांना हे माहिती आहे की बाळजाबाईला चितपट करण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. आणि कृष्णे, तू का नाही सरपंच बनू शकत? तुझ्यासारख्या निर्मळ मनाची, पवित्र चारित्र्याची बाई या गावची सरपंच बनेल तर गावचं सोनं होईल, सोनं, गावकऱ्यांच्या भविष्याचं सोनं होईल. त्यामुळे तू गावकऱ्यांचं ऐक आणि सरपंच पदासाठी निवडणूक लढ. कृष्णाचा विश्वासच बसत नाही. दुष्यंत म्हणतो, हो कृष्णा, एकदम बरोबर बोलतोय तो. तर कृष्णा चिडून म्हणते, नाही दुष्यंत सरकार, हा चुकीचं बोलतोय. तर बंब्या म्हणतो, काय चुकीचं बोलतोय मी कृष्णा? एकदम बरोबर बोलतोय. गावकऱ्यांचं ऐक आणि निवडणूक लढव, सरपंच बन. पण कृष्णाला अजून सुद्धा हे पटलेलं नसतं आणि सगळे गावकरी पुन्हा एकदा कृष्णाला म्हणतात, होय कृष्णा, तूच सरपंच बन. तू जर सरपंच बनलीस ना तर गावचं खूप भलं होईल. तुझ्यासारखी सरपंच आम्हाला हवी आहे, जी गावचा विचार करेल, गावातील लोकांचा, मुक्या जनावरांचा विचार करेल, आमच्या शेताचा, आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करेल. पण कृष्णा ही खूप घाबरलेली असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, हे सगळे अगदी योग्य बोलताय, तू त्यांचं ऐक आणि सरपंच बनण्याचा विचार कर, ही निवडणूक लढव. तर कृष्णा म्हणते, मला कळत नाहीये, तुम्हाला का समजत नाहीये? सरपंच बनणं म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये. मला काहीच येत नाही. मी अडाणी. 20च्या पुढे मला आकडे येत नाही, लिहिता वाचता येत नाही. मग मी सरपंच कशी बनणार? आणि मला ही जबाबदारी नाही जमणार. मी हे नाही करू शकत. गावची सरपंच बनणं म्हणजे एखाद्याच्या गाय वासराला मदत करणं इतकं सोपं नाहीये ते. मी तुमच्याबरोबर आंदोलन करू शकते, उपोषण करू शकते. एखाद्या विरुद्ध मी एखादा मोठा उठाव करू शकते. तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू शकते. पण मी सरपंच नाही बनू शकत, निवडणूक नाही लढू शकत, मी हे नाही करू शकत, असं म्हणून कृष्णा ही सगळ्यांसमोर हात जोडते. दुष्यंत कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करतो, कृष्णा माझं ऐकून घे. पण कृष्णा खूप दुःखी झालेली असते, घाबरलेली असते की गावकरी हे काय बोलताय, मी निवडणूक कशी लढू शकते. आणि सगळ्यांना हात जोडून कृष्णा चक्क घरामध्ये निघून जाते. आणि सगळे गावकरी पुढे येतात, कृष्णे नाही, तू निवडणूक लढवलीच पाहिजे. बंब्या आणि दुष्यंत सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. दुष्यंत बंब्याला म्हणतो, तू या सगळ्यांना थांबव, मी तिला समजावतो. दुष्यंत आतमध्ये जातो, दरवाजा लावून घेतो. बंब्या आणि भक्ती सगळ्यांना थांबवतात. आणि इकडे कृष्णा आतमध्ये आलेली असते. ती खूप घाबरलेली असते. बाळाबाई विरुद्ध निवडणूक लढवायची, सरपंच बनायचं, हा विचारच तिला पटलेला नसतो. आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, कृष्णा, हे काय वागलीस तू? तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, ते लोक काय बोलत होते तुम्ही ऐकलं नाही का? मी खूप साधी मुलगी हो, मी नाही हे करू शकत. शेतात राबणारी, जनावरांवर प्रेम करणारी, त्यांच्यासाठी चारा आणून देणारी, मी हे निवडणूक लढवणं, सरपंच बनणं, हे सगळं नाही करू शकत. तो माझा घास नाहीये, मला नाही जमणार. दुष्यंत हा कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा, आता तूच मला बाहेर काय म्हणालीस जेव्हा मी लाकूड तोडत होतो? तर कृष्णा सांगते, जर योग्य वेळी योग्य गुरु आणि योग्य पद्धत समजली तर आपण काहीही करू शकतो. दुष्यंत म्हणतो, तेच तर मी तुला सांगतोय, मी आहे ना तुझ्याबरोबर. मला मान्य आहे, तुला लिहिता वाचता येत नाही, 20च्या पुढे आकडे बोलता येत नाही, निवडणूक लढवण्याचा किंवा मग गाव सांभाळण्याचा तुला कोणताच अनुभव नाहीये. परंतु मी आहे तुझ्याबरोबर, मी तुला सगळं शिकवेल आणि वेळेवर तुला काही अडलं नडलं तर मी तुला मदतसुद्धा करेल. तूच मला सांग, तू गावाची मदत करतेस ना? अगं, दिवस रात्र हे गावकरी तुझ्या मागे पुढे असतात. गावात कुणाला काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली तरी तू त्यांच्या मदतीला धावून जातेस ना? मग अर्ध्यापेक्षा जास्त सरपंचाची कामं तू करतेस. आता फक्त तुला ऑफिशियली सरपंच बनायचंय आणि गावकऱ्यांची मदत करायची आहे. कृष्णा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, तूच मला सांग, या गावकऱ्यांसाठी तुझ्यापेक्षा जास्त योग्य सरपंच कुणी असेल? आणि या गावामध्ये बाळजाबाई विरुद्ध उभं राहण्याची हिंमत कोणातच नाहीये. फक्त ही हिंमत तुझ्यात आहे, म्हणून गावकरी तुझ्याकडे आशेने पाहताय. तर कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मी सुद्धा तुम्हाला हेच समजावते, जर बाळजाबाई विरुद्ध कुणी उभं राहू शकेल तर ते तुम्ही उभं राहू शकतात.
तुम्ही शिकले सवरलेले आहात. उलट तुम्ही सरपंच बनलात ना तर गावाचं आणखीन भलंच होईल. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा, मी या गावाशी कनेक्टेड नाहीये. आयुष्यभर मी या गावातील मातीचा तिरस्कार करत आलोय, या लोकांचा तिरस्कार करत आलोय. पण तू मला या गावाच्या मातीवर प्रेम करायला शिकवलं. तू मला शिकवलंस की होय दुष्यंत सरकार, हे गाव तुमचं आहे, या गावात तुमचा जन्म झालाय आणि जर तू मला हे शिकू शकतेस तर गावासाठी किती काही करू शकतेस. आणि कितीही नाही म्हटलं ना तरीही या गावातील लोकांच्या डोळ्यामध्ये मला माझ्याविषयी भीती दिसते. मला ते घाबरून असतात, पण त्याच गावकऱ्यांच्या डोळ्यात तुझ्याविषयी प्रेम दिसतं, तुझ्याविषयी आदर दिसतो. त्यांच्या मनात तुझ्याविषयी ही भावना आहे की ही मुलगी आपलं भविष्य बदलू शकते, आपल्या जनावरांना, आपल्या शेतीला, आपल्या मुलांना एक सुवर्ण काळ देऊ शकते. म्हणून तूच या गावची सरपंच व्हायला पाहिजे. कृष्णा सुद्धा या गोष्टीचा विचार करत असते. आणि इकडे बाळजाबाईचा रोड शो सुरूच असतो. बाळजाबाई येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांना नमस्कार करत असते, टाटा बाय बाय करत असते. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असते, पण मनात तसेच वाईट विचार असतात की आत्ता मी निवडणुकीचा फॉर्म भरणार, माझ्या विरुद्ध कुणीच उभं राहणार नाही आणि मग मी बिनविरोध सरपंच म्हणून निवडून येणार, म्हणजे मीच जिंकणार. असा विचार करून बाळजाबाई खूप खुश होते, हसू लागते. आणि इकडे कृष्णा दुष्यंतला म्हणते, नाही दुष्यंत सरकार, मला हे नाही जमणार. सरपंच म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये. सरपंच म्हटल्यावर किती कामं असतात. हे सत्ता सांभाळणं, गावचा संपूर्ण डोलारा सांभाळणं, हे मला नाही जमणार दुष्यंत सरकार, नाही जमणार. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, का नाही जमणार तेच तर मी तुला विचारतोय. जमेल ना, तूच मला सांग. जेव्हा तू लग्न करून घरी आली होतीस तेव्हा तुला साधा चहा सुद्धा बनवता येत नव्हता, पण आज तुला संपूर्ण स्वयंपाक जमतो. सगळ्या घरची जबाबदारी तू एकटीने पेलवतेस. मग तुला गावची जबाबदारी का नाही सांभाळता येणार? सुरुवातीला तुला जड जाईल, अनेक नवीन गोष्टी असतील, पण मी आहे ना तुझ्या बाजूला. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. जेथे तुला अडचण येईल तेथे मी आहे, मी तुला मदत करेल. आणि कृष्णा, तूच मला सांग, तू या गावची जबाबदारी नक्कीच सांभाळू शकतेस. या गावासाठी तू सगळं काही करू शकतेस. या गावासाठी आजपर्यंत तू काय काय नाही केलंय. अगं, तुझ्या खिशात 1 रुपया नसतो, तरीही कुणीही मध्यरात्री जरी हाक मारली ना तरी तू धावत जातेस, त्यांची कामं करतेस. सरपंच आणखीन दुसरं काय करतो? तू या गावासाठी हे सगळं केलंच पाहिजे. आणि तुझ्या बाबांनीच तुला शिकवलंय ना, काय म्हणतेस ते तू? आभार माझा बाप, धरणी माझी माय. कृष्णाला हे सगळं आठवतं आणि कृष्णा हे सगळं आठवून म्हणते, आभार माझा बाप, धरणी माझी माय. सोनं काढील तिथं जिथं रोवील पाय. सूर्य ज्याचा दिवा त्याला अंधाराचं काय. रात्रंदिवस युद्धासाठी तयार मी हाय. आणि कृष्णा हे बोलतात दुष्यंतमध्ये सुद्धा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि कृष्णा सुद्धा एका वेगळ्याच कॉन्फिडन्समध्ये येते. आतापर्यंत जी कृष्णा मी सरपंच होणार नाही, मला हे जमणार नाही असं म्हणून घाबरलेली असते, तिच्या बाने तिला काय शिकवलंय हे सगळं आठवून कृष्णा ही तयार होते. तिच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि ती सरपंच बनण्यासाठी हो म्हणते. तर इकडे बाहेर सगळे गावकरी अगदी येऊन येऊन येणार कोण, कृष्णा ताईशिवाय हायच कोण, अशा घोषणा देत असतात. बंब्या आणि भक्ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात कृष्णा आणि दुष्यंत दोघे घराबाहेर येतात. दोघांना पाहून सगळ्या गावकऱ्यांना खूप आनंद होतो. गावकरी आणखीन जोरजोरात घोषणा देत असतात. दुष्यंत सगळ्यांना शांत व्हायला सांगतो आणि म्हणतो, तुमच्या सगळ्यांची इच्छा आम्ही सगळ्यांनी पूर्ण करायची ठरवली आहे. जशी तुमची इच्छा आहे तसंच होणार. आणि या गावच्या भावी सरपंच बनणार आहेत कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील. असं म्हणून दुष्यंत कृष्णाचा हात वर करतो. सगळ्यांना खूप आनंद होतो. भक्ती, बंब्या खुश होतात. सगळे गावकरी पुन्हा एकदा कृष्णासाठी घोषणाबाजी करू लागतात. अरे येऊन येऊन येणार कोण, कृष्णा ताईशिवाय आहेच कोण. पण कृष्णा अजूनही घाबरलेली असते. दुष्यंत तिचा हात हातात घेतो आणि तिला समजावून सांगतो, हो कृष्णा, तूच हे करू शकतेस. आभाळ माझा बाप, धरणी माझी माय. सोनं काढील तिथं जिथं रोवील पाय. सूर्य ज्याचा दिवा त्याला अंधाराचं काय. रात्रंदिवस युद्ध करण्यासाठी सज्ज मी हाय. आणि सगळे गावकरी हे पुन्हा एकदा रिपीट करतात.
कृष्ण आणि दुष्यंतमध्ये एक वेगळा स्वाभिमान, एक वेगळीच हिंमत आलेली असते. सगळे गावकरी जोरजोरात कृष्णासाठी घोषणाबाजी करत असतात. ढोल ताशे नगाडे वाजत असतात. सगळे कृष्णासाठी टाळ्या वाजू लागतात. दुष्यंत कृष्णा दोघे खूप खुश असतात. बंब्या भक्ती यांच्यासुद्धा आनंदाला पारावर उरत नाही. आणि मग पुढच्या क्षणी सगळे गावकरी कृष्ण आणि दुष्यंतच्या डोक्यावर मानाचा फेटा बांधतात. कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांचा हात पकडतात आणि निवडणुकीसाठी फॉर्म भरायला जाऊ लागतात. तेवढ्यात बंब्या तेथे येतो आणि म्हणतो, असं पायी पायी जाणार का? चला तुमच्यासाठी बैलगाडी आणली आहे. तर कृष्णा विचारते, बंब्या ही कोणाची बैलगाडी आणली आहे? तर बंब्या म्हणतो, अगं कृष्णे, आता तुझ्यासाठी बैलगाडी म्हटल्यावर सगळे लोक जमा झाले आहेत. आणि त्या बाळजाबाईची मिरवणूक पाहिली का? तिने गाड्यांचा ताफा मागवला आहे. मग आपण सुद्धा बैलगाडीत जायला हवं ना? तर भक्ती म्हणते, व्हय कृष्णे, तू बैलगाडीतच फॉर्म भरायला जा, कारण तू मातीतलं सोनं आहे सोनं. आणि आता तू या गावकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं करणारे, तुझ्यापेक्षा चांगली सरपंच या गावाला मिळूच शकत नाही. असं म्हणून भक्ती कृष्णाला घट्ट मिठी मारते. सगळ्यांनाच आनंद होतो आणि गावाचे मास्तर म्हणतात, व्हय कृष्णे, तू या बैलगाडीतच फॉर्म भरायला जा. कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी तयार आहे. दुष्यंत बैलगाडी चढतो, कृष्णाला हात देतो. कृष्ण आणि दुष्यंत दोघे सुद्धा बैलगाडीमध्ये येतात आणि सगळे गावकरी ढोल ताशांच्या गजरात या बैलगाडी मागे असतात आणि कृष्णासाठी घोषणाबाजी करत असतात. अरे येऊन येऊन येणार कोण? कृष्णाताईशिवाय आहेच कोण? गावच्या भावी सरपंच कृष्णाताईंचा विजय असो, असं म्हणून ही जोरदार घोषणाबाजी सुरू असते. ढोल ताशाचा गजर सुरू असतो. वातावरण हे एकदम भारी झालेलं असतं. वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते आणि इकडे बाळजाबाईची मिरवणूक सुद्धा सुरूच असते. आजचा एपिसोड तेथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आधी तर कृष्णाने निवडणूक लढवायला नकार दिला, पण आता ती निवडणूक लढवायला तयार झाली आहे. ती ही निवडणूक जिंकणार आणि बाळजाबाईला धूळ चारणार यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, कृष्णा ही चक्क आपल्या विरुद्ध निवडणूक लढवायला तयार झाली आहे आणि ती सुद्धा निवडणुकीचा फॉर्म भरायला येणार आहे. ही गोष्ट बाळजाबाईला कळलेली नसेल. बाळजाबाईचा ताफा हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचणार. बाळजाबाई गाडीतून खाली उतरणार आणि मग त्यानंतर ती फॉर्म भरायला या निवडणूक अधिकाऱ्याकडे जाणार. तेव्हा निवडणूक अधिकारी सुद्धा बाळजाबाईचाच असेल. तो बाळजाबाईला आनंदाने सांगेल, बाळजाबाई, तुमच्या विरुद्ध निवडणुकीचा फॉर्म कुणीच भरला नाहीये आणि आता थोडाच वेळ बाकी आहे. आणि जर तुम्ही एकटीनेच फॉर्म भरला, दुसऱ्या कुणीच फॉर्म भरला नाही, तर तुमची बिनविरोध सरपंच म्हणून नक्कीच निवड होईल आणि मतदानच होणार नाही. म्हणजे तुम्हाला काही टेन्शनच नाही. हे ऐकून बाळजाबाई सुद्धा खूप खुश होणार. परंतु बाळजाबाईचा आनंद फक्त काही क्षणांचा असेल, कारण त्याच वेळेस चक्क कृष्ण आणि दुष्यंत तेथे पोहोचतील. या दोघांना पाहून बाळजाबाईला जबर धक्काच बसेल आणि कृष्णा बाळजाबाईला म्हणणार, बाळजाबाई, तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक नाही लढवत आहात. ज्या लोकांनी तुमच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या लोकांची घरं दारं शेती तुम्ही जाळली. त्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली आणि त्यांना तुमच्या विरुद्ध निवडणूक नाही लढायची अशी धमकी दिली. पण आता आम्ही लोकशाहीच्या मार्गानेच तुमच्या विरुद्ध निवडणूक लढवणार. मी तुमच्या विरुद्ध निवडणूक लढणार आणि तुम्हाला हरवणार, या गावची सरपंच बनणार. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसेल. त्यानंतर कृष्णा निवडणुकीचा फॉर्म भरणार. या फॉर्मवर अंगठा लावणार. दुष्यंतमध्ये सुद्धा एक वेगळीच आग असेल आणि बाळजाबाईच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल. कृष्णा ही बाळजाबाईला म्हणणार, बाळजाबाई, जी आपली लढाई आजपर्यंत बंद दाराआड होत होती, तुम्ही मला बंद दाराआड अनेक कटकारस्थानं करून संपवण्याचा प्रयत्न केला, पण आता ही आपली लढाई गावात आली आहे, सरपंच पदाच्या निवडणुकीत आली आहे आणि तुमची ही सून सासूबाईंना नक्कीच हरवणार, एवढं लक्षात ठेवा. बाळजाबाईची बोलतीच बंद झालेली असेल, कारण बाळजाबाईसाठी हे अनपेक्षित होतं की कृष्णा ही चक्क माझ्या विरुद्ध निवडणूक लढवेल असा विचार बाळजाबाईने कधी स्वप्नात सुद्धा केला नव्हता. मग कृष्णाने ही निवडणूक लढवली आहे, कृष्णाने फॉर्म भरलाय, म्हणजे कृष्णा निवडणूक जिंकणार यात शंका नाही. मग हे सगळं होणार तरी कसं, हे जाणून घ्यायला तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.